नमस्कार. आपले शब्द आणि आपलं वास्तव यांच्यात ना एक खूप खोल आणि शक्तिशाली कनेक्शन आहे. कधी विचार केलाय की आपण जे बोलतो खरंच तेच आपल्या आयुष्यात घडतं का? चला, आज आपण हेच नातं जरा जवळून पाहूया. प्रसिद्ध तत्त्ववेत्ते लुडविग विटगेन्स्टाईन यांनी एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की कधीकधी आपण अशा खोलीत अडकतो जिचं दार उघडं असतं, फक्त आपण ते चुकीच्या दिशेने ढकलत असतो. आपल्या भाषेचंही काहीसं असंच आहे. कधीकधी आपण स्वतःला शब्दांच्या मर्यादेत अडकवून घेतो. आता जरा विचार करा, काय होईल जर आपल्या आयुष्यातल्या मर्यादा आणि संधी या दोन्ही गोष्टी आपल्याच शब्दांनी तयार केलेल्या असतील तर? म्हणजे ते दार आपले शब्दच असतील तर? तर मग पाहूया आपली रोजची भाषा नकळतपणे आपल्या क्षमतांना कशी मर्यादित करू शकते. जणू काही एक अदृश्य पिंजराच. हे बघा, इथे 2 साधी वाक्य आहेत, पण त्यांच्यातला फरक खूप मोठा आहे. मी करू शकत नाही हे वाक्य म्हणजे एक बंद गल्ली, डेड एंड. पण ज्या क्षणी आपण म्हणतो मी शिकत आहे, त्याच क्षणी शक्यतांचा एक नवीन खुला मार्ग आपल्या समोर येतो. म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपण जे शब्द वापरतो ते आपल्यासाठी एक पिंजरा बनवत आहेत की नवीन संधींच्या खिडक्या उघडत आहेत? आता जरा प्राचीन वैदिक विचारांकडे वळूया. तिथे भाषेला फक्त बोलण्याचं साधन नाही, तर निर्मिती करणारी एक जबरदस्त शक्ती मानलं गेलं आहे. ऋग्वेदामध्ये तर स्पष्ट म्हटलंय, वाक म्हणजेच आपली वाणी हेच ब्रह्म आहे. म्हणजे विश्वाला निर्माण करणारी जी शक्ती आहे तीच शक्ती आपल्या शब्दांमध्ये आहे. आपले शब्द केवळ ध्वनी नाहीत, ती एक ऊर्जा आहे जी निर्माण करते. वैदिक विचारधारेनुसार शब्द हेच निर्मितीचं मूळ आहे. असं मानलं जातं की संपूर्ण विश्वाची सुरुवात एका ध्वनिकंपनातून झाली. त्याचप्रमाणे आपल्या वैयक्तिक जगाची निर्मितीसुद्धा आपल्याच शब्दांतून होते. आणि हे 4 स्तर म्हणजे काय? तर आपल्या प्रत्येक शब्दाचा प्रवास आहे. बघा, सगळ्यात आधी आहे परावाक, म्हणजे एकदम शांत शुद्ध चेतना. मग येते पश्यंती, जिथे त्या चेतनेला एक पहिली झलक, एक विचार सुचतो. त्यानंतर मध्यमा, म्हणजे तो विचार मनातल्या मनात शब्दांचं रूप घेऊ लागतो. आणि मग शेवटी येते वैखरी, म्हणजे तो शब्द जो आपण प्रत्यक्षात बोलतो. म्हणजे बघा, आपलं बोलणं हे काही साधं नाहीये, ते अक्षरशः वैश्विक निर्मितीची एक छोटी आवृत्ती आहे. गंमत म्हणजे भाषाच आपला वास्तव ठरवते ही कल्पना फक्त पूर्वेकडील नाही, पाश्चात्य तत्वज्ञानातही ती तितकीच खोलवर रुजलेली आहे. विटगेन्स्टाईन पुन्हा तेच सांगतात. ते म्हणतात, भाषा म्हणजे आपल्या वास्तवाची एक फ्रेम आहे. ती फक्त जगाचं वर्णन नाही करत, तर आपण काय विचार करू शकतो, काय अनुभवू शकतो याच्या सीमाच ठरवते. आणि नीट्शे यांच्या मते तर जगात तथ्य वगैरे काही नसतातच. असतात ते फक्त आपण लावलेले अर्थ. आणि हे अर्थ आपण कशातून लावतो? तर शब्दांतून. आपण जे शब्द वापरतो त्यातूनच आपण कथा तयार करतो आणि त्या कथाच आपलं सत्य बनतात. स्टोइक तत्वज्ञ एपिक्टेटस यांनीही हेच सांगितलंय. एखादी घटना आपल्याला त्रास देत नाही, तर त्या घटनेबद्दलचा आपला विचार, आपलं मत आपल्याला त्रास देतं. म्हणजे बघा, एखाद्या आव्हानाला संकट म्हणायचं की संधी, या एका शब्दानं सगळा अनुभव बदलून जातो. ठीक आहे, मग ह्या सगळ्या ज्ञानाचा वापर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कसा करू शकतो? आपल्या वास्तवाला प्रोग्राम करण्यासाठी एक साधन म्हणून. वैदिक परंपरेतलं मंत्र हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे. मंत्र म्हणजे काय? तर असे विशिष्ट शब्द किंवा ध्वनी जे आपल्या मनाला आणि चेतनेला एक विशिष्ट आकार देतात. हे फक्त पूजेपुरते नाहीत, तर आपल्या मनाला प्रोग्राम करण्यासाठी आहेत. उदाहरणार्थ, ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्या मर्यादित विचारांना नष्ट करतो. तर ओम श्री महालक्ष्मये नमः हा मंत्र समृद्धीची, विपुलतेची चेतना जागृत करतो. प्रत्येक मंत्राची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी, एक विशिष्ट ऊर्जा असते. यावरून शब्दांची शक्ती किती अचूक असू शकते याचा अंदाज येतो. आणि ही गोष्ट फक्त प्राचीन ज्ञानापुरती मर्यादित नाही. आधुनिक काळात ब्रूस ली यांनीही हेच सांगितलं. ते म्हणतात, स्वतःबद्दल कधीही नकारात्मक बोलू नका, गमतीत सुद्धा नाही. कारण आपल्या शरीराला गंमत आणि खरं यातला फरक कळत नाही. ते प्रत्येक शब्द खरं मानते. इंग्रजीमध्ये शब्दांसाठी एक मस्त शब्द आहे स्पेलिंग. आणि स्पेल या शब्दाचा दुसरा अर्थ जादू किंवा मंत्रही होतो. कारण आपले शब्द खरोखरच एका जादूच्या मंत्रासारखे काम करतात, आपल्या वास्तवावर प्रभाव टाकतात. तर या सगळ्या चर्चेचा शेवट एका खूप महत्त्वाच्या आणि शक्तिशाली विचाराने करूया. लक्षात घ्या, आपण जे बोलतो तेव्हा आपण फक्त आपल्या आयुष्याचं वर्णन करत नसतो. नाही, आपण अक्षरशः त्याचं प्रोग्रामिंग करत असतो. प्रत्येक शब्द म्हणजे एक कोड आहे जो आपल्या वास्तवाला घडवतो.
त्यामुळे जाता जाता स्वतःला हा एक प्रश्न विचारा, आज या क्षणी आपण जे शब्द वापरत आहोत ते आपल्यासाठी नक्की कोणत्या जगाची, कोणत्या वास्तवाची निर्मिती करत आहेत याचा विचार नक्की करा.